शहराच्या गजबजाटापासून दूर राहावं, निसर्गाच्या सानिध्यात राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र आता आम्ही जे तुम्हाला कथा सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला अत्यंत आश्चर्य वाटणार आहे. देशातील पहिलं डिजिटल नोमेड गाव याविषयी आज आपण जाणून घेणार आहेत. तरुण निसर्गाच्या सानिध्यात काम करतात आणि स्थानिकांना व्यवसायाची कौशल्य देखील निसर्गाच्या सानिध्यात शिकवतात असं नेमकंच समोर आलेलं आहे. अर्पित बन्सल हा को-फाउंडर असणारं हे नोमेड सिक्कीममध्ये 2025च्या स्टेट ऑफ डिजिटल नोमेड अहवालानुसार देशात 17 लाखाहून अधिक डिजिटल नोमेड्स आहेत. या जीवनशैलीमुळे नोमेड्सच नाही तर स्थानिक लोकांचं देखील आयुष्य बदललंय. शहरातील धावपळ आणि तणावपूर्ण जीवनापासून दूर राहून आता लोक कामासोबतच शांती आणि आराम शोधू लागलेत. त्यामुळे व्यावसायिक लोक हिमाचल आणि सिक्कीम सारख्या राज्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून कामाला प्राधान्य देत आहेत. अशा लोकांना डिजिटल नोमेड म्हणजेच भटके म्हटलं जातं, जे कोणतेही कार्यालय किंवा शहराशी बांधलेले नाही आहेत आणि इंटरनेटच्या मदतीने कुठूनही काम करतात. सिक्कीममधील याक्तेन सारख्या गावात आता जगभरातून लोक येऊन राहतात आणि त्यांना नवीन कौशल्य शिकवतात. याच्या मदतीने याक्तेनच्या तरुणांनी व्यवसाय सुरू केलेत. हे नोमेड्स 15 दिवसांनी त्यांना सल्ला देतात. पूर्वी जे दर महिन्याला 7 ते 8 हजार रुपये कमवत होते ते तरुण आता 40 ते 45 हजार रुपयांपर्यंत कमाई करतात.